इडली म्हटलं की आदल्या दिवशी डाळ तांदूळ भिजत घाला, संध्याकाळी वाटून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा, मग दुसऱ्या दिवशी इडली बनवा. एवढ्या झंझटीपेक्षा आज आपण एकदम सोपी कोणतीही पूर्वतयारी न करता शेवयांची रुचकर अशी इडलीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. 2 वाटी शेवया घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून तडका देऊन घ्यायचा आहे. तो तडका तयार मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर इडली पात्राला तेल लावून व्यवस्थित इडली पात्रामध्ये ते बॅटर घालून एक 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायची आहे आपल्याला इडली. थंड झाल्यानंतर इडली काढून घ्यायची आहे चमच्याच्या साहाय्याने. इथे बघू शकता टम्म फुगलेली गुबगुबीत इडली आपली तयार आहे. जाळीदार अशी आतून एकदम भुसभुशीत अशी आपली इडली तयार होते. पद्धतीने इडली बनवून घरातल्या मंडळींना खाऊ घातली तर पुन्हा पुन्हा इडली बनवण्याची फरमाईश नक्की करतील घरातली मंडळी. इडलीच्या सविस्तर माहितीसाठी लिंक खाली देते.